आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे। इंपोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। तुम्हाला ग्रुपची लेअर दिसणार। ग्रुपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती यायचं आहे। एडिट ग्रुपवरती गेल्यानंतर खाली तुम्हाला फोटोची लेअर दिसणार। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता तुमचा फोटो इथे ॲड झालेला आहे। तर आता जेवढे काही तुम्हाला इथे ग्रुप दिसणार तेवढे तुम्हाला इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। केल्यानंतर 12.8 सेकंदावरती आल्यानंतर परत तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती जाऊन तुम्ही फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती येऊन इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती जायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता इथं 12.8 सेकंदावरती आल्यानंतर आता एक इमोजी पीएनजी ॲड करायची। ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची पीएनजी आहे त्या पीएनजीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। केल्यानंतर काही अशा प्रकारची पीएनजी आहे। पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तर हा 12.20 सेकंदावरती आल्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे। तुम्हाला यायचं आहे आता 15.8 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर 8.0 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर 20.26 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आता इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 13.5 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला आता हा जो काही इफेक्ट आहे 15.26 सेकंदावरती यायचा आहे। आल्यानंतर तिथं लावून घ्यायचं इफेक्ट। ते झाल्यानंतर 18.14 सेकंदावरती ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला 21.11 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे 13.14 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर परत तुम्हाला इथं यायचं आहे 16.7 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला 18.27 सेकंदावरती यायचं आहे। हा इथं पेस्ट करून घ्यायचा आहे इफेक्ट। केल्यानंतर परत तुम्हाला 21.21 सेकंदावरती आल्यानंतर ह्यावाल्या फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 14.1 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे 16.25 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला 19.13 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर परत तुम्हाला 22.5 सेकंदावरती आल्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला जो काही 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे।
बॅक आल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 14.22 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे 17.12 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला 20.2 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 22.22 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर आता जो काही लास्टचा इफेक्ट राहिला त्याला इथून कॉपी करायचा आहे। कॉपी केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 23.25 सेकंदावरती आल्याच्यानंतर आता जेवढे काही इथं फोटो राहिले आहे तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। चला तर मी असे सर्व फोटोला हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घेतो। तुम्हाला पण काही अशा प्रकारे हा इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 23.7 सेकंदावरती आल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला एक व्हिडिओ मला दिला आहे तो इथे ॲड करायचा आहे। ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे। गेल्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमचा व्हिडिओ क्लिप आहे त्या व्हिडिओ क्लिपला इथं आणायचं आहे। तर काही तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप आहे, त्या व्हिडिओ क्लिपवरती तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं आता हे जे काय आहे ते आपण एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हे जे याला रोटेट करून घ्यायचं आहे, काय अशा प्रकारे याला 90वर ठेवायचं आहे। 3 डॉटवरती जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे। केल्याच्यानंतर ह्या लेअरला इथून कॉपी करायचं आहे आणि इथं परत पेस्ट करायचं आहे। केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला इथं पेस्ट लेअर करायचं आहे। तर असे जेवढे काही आता बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर चला तर मी असे करून घेतो। तर झाल्याच्यानंतर आता काही तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।